नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 6.1 सॉल्व करायचा आहे। यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत, एक एक करून आपण सॉल्व करूया। पहिला प्रश्न, अलका स्पेंड्स 90% ऑफ द मनी दॅट शी रिसीव्ज एव्हरी मंथ अँड सेव्ज ₹120। अलकाला प्रत्येक महिन्याला जी काही रक्कम मिळत आहे किंवा पैसे मिळतात त्यातील 90% ती खर्च करते। 90% म्हणजे 90% म्हणजे काय? जर ₹100 अलकाला मिळत असेल तर त्यातील ती ₹90 खर्च करेल आणि बचत किती होणार आहे? ₹10, बरोबर आहे। हे काय खर्च आहे? हा स्पेंड। ही काय होईल? सेविंग होईल। ₹10 सेविंग म्हणजे पैसे उरतात तेवढे, आणि 100 म्हणजे काय? इन्कम होईल। महिना अखेरीस अलकाजवळ एकूण बचत ₹120 होते, म्हणजे ₹120 बचत होते। ₹100ला ₹10 तर ₹120 कधी होईल बचत? जर ₹1200 इन्कम असेल तर, बरोबर आहे। ₹100ला ₹10, 1200ला 120, बरोबर आहे। म्हणजे अलकाला किती रुपये मिळत असतील? ₹1200 मिळत असतील। आता हे आपल्याला ओरली आन्सर द्यायचं नाही आहे, स्टेप वाईज लिहायचं आहे। पहा कसं सोडवायचं। पहा सोल्युशन। समजा अलकाला ₹X मिळतात। लेट अलका रिसीव्ज ₹X पर मंथ। प्रत्येक महिन्याला अलकाला समजा ₹X मिळतात। या ₹X पैकी 90% खर्च होतो, बरोबर आहे। अलका स्पेंड्स 90% of the money that she receives, therefore spent amount म्हणजे खर्च केलेली रक्कम, spend amount 90% of X। मिळालेल्या रकमेपैकी 90% खर्च होतो, बरोबर आहे। 90% म्हणजे काय? 90/100। हे साईन कॅन्सल केलं आपण तर 100ने आपल्याला डिवाइड करावे लागेल। ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन, आणि हा X ॲज इट इज। याला आपण असं लिहू शकतो, एक 0 कॅन्सल होईल, बरोबर आहे। म्हणजे 9X होईल आणि अपॉन 10 राहतील। स्पेंड अमाऊंट आलेली, ही काय? स्पेंड अमाऊंट। नाऊ सेविंग्ज। बचत म्हणजे काय असेल? इन्कम, जे काही इन्कम आहे किंवा मिळालेली अलकाला रक्कम मायनस खर्च असेल, बरोबर आहे। खर्च म्हणजे आपण त्याला एक्सपेंडिचर म्हणणार, एक्सपेंडिचर। सेविंग्स इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर। सेविंग्ज आपल्याला ₹120 दिलेली आहे, इन्कम आपण X घेतलेला आहे, आणि खर्च किती झालेला आहे? 9X/10। आता हे सॉल्व करायचं आपल्याला। Xची व्हॅल्यू काढायची आहे। येथे डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आपण गृहीत धरू। क्रॉस मल्टिप्लिकेशन 10X होईल, हा 9X होईल, मायनस 9X, आणि हे अपॉन 10 होतील, बरोबर आहे। ही व्हॅल्यू येणार आहे 120 इक्वल टू। हे 10 आपण या साईडला आणू म्हणजे काय होईल? मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, आणि या साईडला 10X मायनस 9X होईल, बरोबर आहे। 10X मायनस 9X। देअरफॉर हा मल्टिप्लिकेशन 10X मधून 9X गेले, फक्त X राहील, बरोबर आहे। फोर X इक्वल टू एवढे रुपीज मिळाले आपल्याला, बरोबर आहे। देअरफॉर अलका receives ₹1200 per month।
नेक्स्ट दुसरा प्रश्न, सुमित बॉरोड अ कॅपिटल ऑफ ₹50,000 टू स्टार्ट हिज फूड प्रोडक्ट्स बिझनेस. सुमितने एक फूड प्रोडक्टचा बिझनेस चालू केलेला आहे आणि कॅपिटल आहे 50,000. पहा, सुमितने 50,000 रुपये गुंतवून एक बिझनेस उभा केलेला आहे आणि त्या बिझनेसमध्ये पहिल्या वर्षी त्याला 20% लॉस झालेला आहे. पहा, 20% लॉस झालेला आहे पहिल्या वर्षी, म्हणजे 20% म्हणजे 20/100 आणि कॅपिटल किती आहे 50,000. पहा, हे आन्सर काय येणार आहे 10,000. बरोबर आहे. म्हणजे 50,000 रुपये गुंतवून एक बिझनेस चालू केला, त्यामध्ये 10,000 रुपये लॉस आलेला आहे. म्हणजे आता हे 10,000 रुपये मायनस होतील, लॉस झालेला आहे. म्हणजे आता सुमितजवळ भांडवल किती राहिलेलं आहे 40,000 रुपये. बरोबर आहे. या 40,000 रुपयामध्ये सुमितने दुसरा बिझनेस चालू केला, त्यामध्ये त्याला 5% नफा झाला. पण आता प्रॉफिट झालेला आहे. ज्यावेळेस 40,000 भांडवल आहे त्यावेळेस 5% नफा झालेला आहे, म्हणजे 5/100. हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल, म्हणजे किती येईल 2,000. म्हणजे आता नफा किती झाला 2,000 रुपये. म्हणजे आता भांडवल 2,000 रुपयाने वाढेल. बरोबर आहे, कारण हे प्रॉफिट आहे. म्हणजे मूळ भांडवल किती आहे 50,000 रुपये. त्यामध्ये पहिल्या वर्षी एका बिझनेसमध्ये 10,000 रुपये लॉस झाला, म्हणजे भांडवल 50 चं 40च झालेलं आहे. नंतर दुसरा बिझनेस चालू केला, त्यामध्ये नफा झाला 5%, म्हणजे 2,000 रुपये नफा झाला. म्हणजे भांडवल त्याचं आता 50,000चं 42,000पर्यंत आलेलं आहे. बरोबर आहे. 50,000 भांडवल, आता येथे 42 झालेलं आहे. म्हणजे आता भांडवलामध्ये लॉस किती झालेला आहे 8,000 रुपये. बरोबर आहे. 8,000 रुपये लॉस झालेला आहे. पहा, 50,000 रुपयामध्ये 8,000 रुपये लॉस झालेला आहे, म्हणजे किती पर्सेंटेज लॉस झालेला आहे. किती पर्सेंटेज, आपण लॉस किती काढणार पर्सेंटेज ऑफ लॉस. पर्सेंटेज ऑफ लॉस म्हणजे काय टोटल लॉस. टोटल लॉस आणि याला आपण डिवाइड करणार ओरिजिनल कॅपिटलनं. ओरिजिनल भांडवल, ओरिजिनल कॅपिटल आणि इंटू 100. टोटल लॉस आपला 8,000 रुपीज, ओरिजिनल कॅपिटल 50,000 रुपीज आणि इंटू 100. हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल. पहा, हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजे 80/5, म्हणजे आन्सर काय येणार आहे 16. बरोबर आहे. म्हणजे 16% लॉस झालेला आहे. हेच आपल्याला आन्सर काढायचं आहे. सोडूया. ओरिजिनल कॅपिटल ऑफ सुमित. पहा, ओरिजिनल कॅपिटल आहे 50,000 रुपीज. 50,000. 20% लॉस झालेला आहे. लॉस ऑन 50,000 रुपीज. तो लॉस किती असेल 20% ऑफ 50,000. 20% म्हणजे आपण कसं लिहिणार 20/100 आणि मल्टिप्लाय करणार 50,000ला. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. 5 × 2 10 होईल. हा झिरो, हा झिरो, हा झिरो, म्हणजे 10,000 एवढा लॉस झालेला आहे. बरोबर आहे. मग आता 9 रिमेनिंग कॅपिटल. आता सुमीजवळ किती रुपये भांडवल उरेल रिमेनिंग कॅपिटल इक्वल टू ओरिजिनल कॅपिटल म्हणजे 50,000 मायनस लॉस. लॉस आहे 10,000. बरोबर आहे. म्हणजे 40,000. आता एवढं कॅपिटल आता सुमितजवळ उरलेलं आहे. आता एवढ्या कॅपिटलवर दुसरा बिझनेस चालू केल्यानंतर 5% प्रॉफिट झालेला आहे. 5% प्रॉफिट म्हणजे नफा ऑन कॅपिटल ₹40,000. म्हणजे काय 5% म्हणजे 5/100 आणि मल्टिप्लाय करणार या 40,000ने. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील.
5 × 4 म्हणजे 20 आणि हे 2 झिरो म्हणजे 2000 रुपये काय झालेला आहे, नफा झालेला आहे, बरोबर आहे. दी कॅपिटल आफ्टर प्रॉफिट 40,000 मध्ये हे 2000 रुपीज ॲड होतील, बरोबर आहे. म्हणजे 42,000 रुपीज. पहा येथे लिहिणार आपण सिन्स दी न्यू कॅपिटल म्हणजे हे 42,000 रुपये कॅपिटल इज लेस, हे कमी आहेत 50,000 पेक्षा, बरोबर आहे. इज लेस दॅन दी ओरिजिनल कॅपिटल 50,000 पेक्षा कमी झालेलं आहे म्हणजे लॉस झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण येथे लिहू वी कॅन कन्क्लूड दॅट सुमित सफर अ लॉस, म्हणजे सुमितला लॉसच झालेला आहे. आता टोटल लॉस ऑन ओरिजिनल कॅपिटल ओरिजिनल कॅपिटल 50,000 रुपीज आहे आणि मायनस न्यू कॅपिटल 42,000 आहे. दोघांची सबट्रॅक्शन 8,000 रुपीज, बरोबर आहे. एवढा लॉस झालेला आहे. म्हणजे ओरिजिनल कॅपिटलवर हा लॉस झालेला आहे. तर आता हा किती पर्सेंटेज झाला ते काढू आपण. देअरफॉर पर्सेंटेज ऑफ लॉस म्हणजे काय, टोटल लॉस अपॉन ओरिजिनल कॅपिटल आणि इंटू 100, कारण पर्सेंटेज काढायचं आहे. टोटल लॉस 8,000, ओरिजिनल कॅपिटल 50,000 आणि इंटू 100. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल. म्हणजे काय येणार आहे 80/5. 5ने डिवाइड करू तर आन्सर येईल 16, बरोबर आहे. 16%. म्हणजे 100 रुपयामागे 16 रुपये लॉस झालेला आहे. म्हणजेच 50,000 रुपयामागे 8,000 रुपये लॉस झालेला आहे. सुमित सफर अ लॉस ऑफ 16% ऑन दी ओरिजिनल कॅपिटल. आन्सर थोडं मोठं आहे, 2 पेज लागलेले आहेत आपल्याला. हे आन्सर यानंतर आपल्याला त्यामध्ये हे ॲड करायचं आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न. निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन. मुलांच्या शिक्षणावर निखिलचा 5% खर्च होतोय. इन्व्हेस्टेड 14% इन शेअर्स आणि शेअर्समध्ये 14% इन्व्हेस्टमेंट करतोय निखिल. डिपॉझिटेड 3% इन अ बँक, 3% इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये करतोय. आणि यूज्ड 40% फॉर हिज डेली एक्सपेन्सेस, म्हणजे दैनंदिन गरजासाठी 40%, डेली ज्या नीड्स आहेत त्यासाठी 40% खर्च होतोय. ही वॉज लेफ्ट विथ अ बॅलन्स ऑफ ₹19,000. एवढा काय होतोय, खर्च होतोय, बरोबर आहे. हे काय आहे, एक्सपेंडिचर. सेविंग्स किती आहे, बचत किती होते 19,000 रुपीज. तर त्याचं उत्पन्न किती असेल, म्हणजे सपोज X असेल, आपल्याला इन्कम किती आहे ते काढायचं आहे. समजा इन्कम X आहे, ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे.
पहा एवढा खर्च उत्पन्नापैकी एवढा खर्च पर्सेंटेजमध्ये होतोय आणि बचत ही आहे, तर उत्पन्न किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. पहा सोल्युशन. सपोज मंथली इनकम ऑफ निखिल इज एक्स रुपीज. समजा एक्स रुपये मंथली इन्कम आहे, बरोबर आहे. आता निखिल स्पेंड 5% ऑन चिल्ड्रन एज्युकेशन. पहा प्रश्नामधले शब्द आहेत चिल्ड्रन एज्युकेशन्स. पुन्हा हे लिहिणार आपण 14% इन शेअर्स, 3% इन बँक, spend 40% फॉर डेली एक्सपेन्सेस. म्हणजे टोटल खर्च किती आहे, टोटल एक्सपेन्सेस, एकूण खर्च किती होतोय त्याचा 5% प्लस 14% प्लस 3% प्लस 40%. पहा सर्वांची ॲडिशन करायची आपल्याला 62%. एवढा खर्च आहे. सेविंग्स, आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. सेविंग्स म्हणजे काय, बॅलन्स. समजा नाऊ सेविंग्स इक्वल टू, बचत म्हणजे काय असेल, इन्कम मायनस खर्च एक्सपेंडिचर. पहा सेविंग्स दिलेली आपल्याला 19,000 रुपीज सेविंग्ज होत आहे. इन्कम आपल्याला आपण एक्स घेतलेला आहे. खर्च किती होतोय 62%, बरोबर आहे. एकूण उत्पन्नापैकी खर्च आहे ना हा, म्हणजे आपण काय लिहिणार ऑफ एक्स. एवढं पर्सेंटेज ऑफ एक्स आहे, म्हणजे 62% ऑफ एक्स म्हणजे काय होईल 62% म्हणजे 100ने आपण डिवाइड करणार. ऑफ एक्स म्हणजे पहा एक्सपेंडिचर म्हणजे खर्च किती आहे, एकूण एवढा खर्च आहे, म्हणजे 62/100 इंटू एक्स, बरोबर आहे. पहा इथे आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे एक्स, पहा इथे छेदामध्ये काहीच नाही, म्हणजे सपोज 1 घेऊ आपण. हे 62 हा एक्स येथे लिहू शकतो आपण 62x, बरोबर आहे. आणि अपॉन 100 यालाच आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे हे 100x होतील, हे मायनस 62x होतील आणि अपॉन हे 100 होतील, बरोबर आहे. या साईडला 19,000 आहेत. पहा हे 100 आपण या साईडला पास करू, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, बरोबर आहे. आणि या साईडला 100x मायनस 62x राहील, बरोबर आहे. 19,000 इंटू 100 इक्वल टू, दोघांची सबट्रॅक्शन 38x होईल, 38x, बरोबर आहे. आता 38 आपण या साईडला पास करू, म्हणजे काय होईल, हे 19,000 इंटू 100 अपॉन 38. पहा इथे कॅन्सल होण्यामुळे येथे पुढे कॅन्सल होते, त्यामुळे आपण येथे मल्टिप्लिकेशन घेतलेलं नाही आहे. इक्वल टू एक्स, बरोबर आहे. 190ला कंप्लीट 5चा भाग जाईल, पहा 38ने, म्हणजे कंप्लीट 5चा भाग जाईल. हे 2 झिरो उरतील, म्हणजे आन्सर काय येईल, देअरफॉर इंटू 100 म्हणजे 50,000 इक्वल टू एक्स. म्हणजे उत्पन्न किती असेल, देअरफॉर एक्स इक्वल टू ₹50,000. निखिलचं उत्पन्न किती असेल, 50,000 रुपये असेल. नेक्स्ट पहा प्रश्न चौथा. मिस्टर सय्यद आहे
आणि मिस्टर फर्नांडिस. मिस्टर सय्यदने 40,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 8% रेट आहे इंटरेस्टचा आणि कंपाऊंड इंटरेस्ट आहे 2 इयर्ससाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. व्याजाचा दर 8% आहे, मुदत आहे 2 वर्ष आणि कॅपिटल आहे 40,000. फर्नांडिसने काय केलेलं आहे, 1,20,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेत. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 2 वर्षासाठी. दोघांचाही कालावधी सारखाच आहे. रक्कम ही आहे आणि रक्कम ही आहे. सय्यदची अमाऊंट ही आहे आणि फर्नांडिसची अमाऊंट ही आहे. तर मिस्टर फर्नांडिस मिस्टर फर्नांडिसला एवढे रुपये मिळतात, 1,92,000. तर हुज इन्व्हेस्टमेंट टर्न्ड आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. तर या दोघांपैकी कोणाची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल असेल म्हणजे फायदेशीर असेल ते आपल्याला काढायचं आहे. प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा पाहूया. तर कोणाची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोडूया. प्रथम आपण मिस्टर सय्यदसाठी सॉल्व करू. मिस्टर सय्यद. मिस्टर सय्यदसाठी कॅपिटल किती आहे, 40,000 रुपीज आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा रेट किती आहे, 8%. म्हणजे आर आहे आपल्याला 8%. कंपाऊंड इंटरेस्ट आहे, मुदत आहे 2 वर्ष, बरोबर आहे. ड्युरेशन आहे 2 इयर्स. म्हणजे आपण ड्युरेशनसाठी एन घेतो, एन इक्वल टू 2 इयर्स, बरोबर आहे. तर आता या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. वी नो कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पी ऑफ 1 प्लस आर अपॉन 100 आणि ब्रॅकेटचा पॉवर एन, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. पीची व्हॅल्यू 40,000, 1 प्लस आर आहे 8% अपॉन 100 आणि एनची व्हॅल्यू 2,000. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 100 प्लस 8 होतील आणि अपॉन 100 आणि हा स्क्वेअर, बरोबर आहे. 40,000 इंटू दोघांची ॲडिशन 108 होईल, बरोबर आहे. आणि अपॉन 100 आणि याचा स्क्वेअर आहे इक्वल टू 40. ह्या दोन्ही नंबरला 4ने डिवाईड करू शकतो आपण. 4ने डिवाईड केल्यानंतर येथे 25 येईल आणि येथे 27 येईल, बरोबर आहे. म्हणजे 27 अपॉन 25 याचा स्क्वेअर म्हणजे 40,000 स्क्वेअर असल्यामुळे आपण हीच टर्म 2 टाइम्स लिहू. 27 अपॉन 25 असं लिहू शकतो कारण स्क्वेअर आहे, बरोबर आहे. इक्वल टू आता ह्या 25ने या नंबरला डिवाईड करू. बरोबर आहे. पुन्हा 25ने या नंबरला डिवाईड करू तर काय होईल, 64, बरोबर आहे. म्हणजे 64 इंटू 27 इंटू 27, 64 इंटू 27 इंटू 27. 27 इंटू 27 हा मल्टिप्लिकेशन म्हणजे हा 27चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 729, बरोबर आहे. आता ह्या 729ला 64ने मल्टिप्लाय करू आपण. ही ॲडिशन 6 4 6 6 5 6. ही व्हॅल्यू कशाची मिळेल आपल्याला, ए इक्वल टू 9. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड
इंटरेस्ट म्हणजे CI, बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. पी आहे आपल्याला 40,000. दोघांची सबट्रॅक्शन 6656 येईल, बरोबर आहे. रुपीज पा म्हणजे हे इंटरेस्ट म्हणजे काय, प्रॉफिट आहे, बरोबर आहे. आता किती पर्सेंटेज प्रॉफिट झालं हे काढू आपण. सय्यद पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट फॉर्म्युला कसा येईल, इंटरेस्ट किती आहे 6656 अपॉन अमाऊंट किती आहे 40,000. हे इंटरेस्ट ही अमाऊंट आणि इंटू 100, बरोबर आहे. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 6656 अपॉन 400. हे आन्सर येणार आहे 16.64%. सपोज 1 नंबर. सय्यदचं पर्सेंटेज काढलेलं आहे आपण, त्याप्रमाणे आपण फर्नांडिसचं आता पर्सेंटेज काढू. मिस्टर फर्नांडिस $1,20,000 rupees in mutual fund for 2 years and he received rupees 1,92,000 rupees. म्हणजे प्रॉफिट किती झालेलं आहे, देअर फॉर प्रॉफिट म्हणजे मिळालेली रक्कम मायनस इन्व्हेस्ट केलेली रक्कम, बरोबर आहे. म्हणजे काय असेल, तो नफा असेल, म्हणजे 72,000 रुपीज एवढा नफा झालेला आहे, बरोबर आहे. फर्नांडिसला एवढा नफा झालेला आहे, म्हणजे पर्सेंटेज किती, म्हणजे एवढ्या मुद्दलावर एवढा नफा झालेला आहे, तर 100 रुपयाला किती झाला हे काढायचं आहे आपल्याला. देअरफॉर मिस्टर फर्नांडिस पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इक्वल टू, म्हणजे एकूण प्रॉफिट किती झालेलं आहे, इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे, इंटू 100, बरोबर आहे. 1,20,000 रुपीज. हे 3 झिरो कॅन्सल होतील, हे 3 झिरो कॅन्सल होतील, हा एक झिरो कॅन्सल होईल, हा एक झिरो कॅन्सल होईल, बरोबर आहे. आता इथे काय राहील 72, येथे 12 राहतील आणि येथे 10 राहतील, बरोबर आहे. इंटू 6, बरोबर आहे. म्हणजे 6 इंटू 10 म्हणजे काय येईल 60%. काय मिळालं 60%, म्हणजे 100 रुपयामागे 60 रुपये त्याला नफा मिळालेला. जर 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर त्याला 60 रुपये मिळालेले आहेत. आणि येथे मिस्टर सय्यदला पर्सेंटेज किती मिळालं 16.64, म्हणजे जास्त पर्सेंटेज कोणाचं आहे, फर्नांडिसचं, बरोबर आहे. सपोज हे 2 नंबर फ्रॉम 1 and 2 फर्नांडिस इन्व्हेस्टमेंट टर्न आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. प्रश्नामधले शब्द आहेत हे. नेक्स्ट प्रश्न 5वा. येथे आपल्याला समीराचं उत्पन्न किती आहे ते काढायचं आहे. तिच्याजवळ एवढी बाकी शिल्लक राहते, म्हणजे ही सेविंग आहे. खर्च किती आहे 90% खर्च करते एकूण उत्पन्नापैकी, आणि 3% समाजकार्यासाठी खर्च करते, म्हणजे एकूण 93% खर्च होतोय, बरोबर आहे, एकूण उत्पन्नापैकी. आणि तरी पण
शिल्लक म्हणजे बचत किती राहते, सेविंग्ज आहे 1750 रुपये. तर तिचं उत्पन्न किती असेल, इन्कम किती असेल. पहा सोल्युशन. समजा उत्पन्न एक्स असेल, बरोबर आहे. सपोज आपण एक्स कन्सिडर करू. सपोज समीरास मंथली इन्कम इज रुपीज एक्स, बरोबर आहे. देअरफॉर समीरास टोटल स्पेंड म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे एकूण तिचा किती खर्च आहे. तिचा एकूण खर्च किती आहे, 90% प्लस 3%, बरोबर आहे. म्हणजे 3% आणि 90% एकूण खर्च आहे, परंतु ह्या उत्पन्नापैकी आहे. उत्पन्न किती आहे, एक्स, म्हणजे एवढे पर्सेंटेज ऑफ एक्स, बरोबर आहे. दोघांचे ॲडिशन 93 येईल. पर्सेंटेज असल्यामुळे आपण 100ने डिवाईड करणार. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि एक्स, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 93 एक्स अपॉन 100, बरोबर आहे. आता नाऊ फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. सेविंग्ज म्हणजे काय असेल, इन्कम मायनस खर्च एक्सपेंडिचर. सेविंग्ज किती आहे, 1750 रुपये, बरोबर आहे. एवढे पैसे तिच्याजवळ शिल्लक राहतात पूर्ण खर्च करून. उत्पन्न काढायचं आहे आपल्याला. समजा ते एक्स आहे, तर एकूण खर्च किती होतोय, एकूण उत्पन्नापैकी एवढा खर्च होतोय, बरोबर आहे. आता इथे आपण एक्सची व्हॅल्यू काढायची. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. पहा म्हणजे हे 100 एक्स होतील, दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन 93 एक्स होतील, बरोबर आहे. आणि आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन 100, देअरफॉर 1750. हे 100 आपण या साईडला पास करू. म्हणजे 1750 इंटू 100 इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन ती होणार आहे 7x, बरोबर आहे. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणजे काय होईल, 1750 इंटू 100 आणि अपॉन हे 7 होतील, बरोबर आहे. 7ने या नंबरला आपण डिवाईड करू. 250चा भाग जाईल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, 250 इंटू 100 म्हणजे 25,000 होतील रुपीज. हे काय, रुपीज. देअरफॉर एक्स इक्वल टू the actual income of Samira is rupees 25,000. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.